मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे ना तो स्पेशल असणार आहे, कारण या व्हिडिओमध्ये मी माझ्या आवडत्या विषयावरती गप्पा मारलेल्या आहेत आणि तो विषय आहे योग, ध्यानधारणा आणि मानसिक आरोग्य, योगा, मेडिटेशन अँड मेंटल हेल्थ। आणि या विषयावरती बोलण्यासाठी माझी मैत्रीणच आहे जी स्वतः एक योग शिक्षक आहे। तिने योगामध्ये मास्टर्स केलेलं आहे। तिच्याशी या सगळ्या विषयावरती गप्पा मारलेल्या आहेत आणि आजचा व्हिडिओ प्रोबॅबली दुसरा व्हिडिओ असेल आपल्या चॅनलवरचा, जो ॲज अ पॉडकास्ट तुम्ही बघताय। याच्या आधी मी माझ्या एका रायटर मित्रासोबत क्वेश्चन अँड आन्सर टाइप किंवा पॉडकास्ट टाइप व्हिडिओ बनवला होता। हा सेकंड आहे आणि हा पण तेवढाच स्पेशल आहे, कारण याच्यामध्ये तुमच्याशी रिलेटेड खूप सारे प्रश्न मी तिला विचारलेले आहेत। जसं की आपलं वेट वाढत चाललेलं आहे, काही लोकांना बॅक पेनचा त्रास होतोय, किंवा आपली जी सिटिंग लाईफस्टाईल आहे ना सगळी, किंवा थोड्याशा कमी ऍक्टिव्हिटीज असतात, आपण जे कॉर्पोरेटमध्ये वगैरे जॉब करतो अशा लोकांना जे प्रॉब्लेम्स येतात, किंवा ती स्वतः एक मुलगी आहे, महिला आहे, त्यामुळे महिलांचे पण काही प्रश्न आहेत। आजकाल जे बऱ्याचशा मुली वगैरे आहेत ना, त्यांना पुढे जाऊन त्यांचे पीसीओडी किंवा काही हार्मोनल इम्बॅलन्स, थायरॉइड यांच्यासारखे त्रास होतात। या विषयावरती सुद्धा या व्हिडिओमध्ये आम्ही बोललेलो आहोत। आज जी मैत्रीण माझ्यासोबत आहे ना, तिचं नाव आहे श्रद्धा पाटील। ती माझी मैत्रीणच आहे, त्यामुळे तुम्हाला कंप्लीट डिस्कशन आणि कन्व्हर्सेशन फ्रेंडली सुद्धा दिसेल। सो श्रद्धा एक योग टीचर आहे, जी फक्त भारतातल्याच नाही, पुण्यातल्याच नाही, तर काही फॉरेनर क्लायंट्सला सुद्धा योगा शिकवते। ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने ती योगा शिकवते। आणि तिच्यासोबत गप्पा मारताना तुम्हाला एक गोष्ट क्लिअरली लक्षात येईल की योगा आणि मेडिटेशन या विषयातलं तिचं पॅशन किती आहे ते। सो आय होप तुम्ही सगळे एक्साइटेड असाल आजच्या व्हिडिओसाठी। लेट्स स्टार्ट। सो श्रद्धा, तुझं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओमध्ये। आणि आज तुझ्यासोबत खूप इंटरेस्टिंग डिस्कशन होणार आहे आणि माझा पर्सनली फेवरेट टॉपिक आहे योग आणि मेडिटेशन आणि मेंटल हेल्थ। तुझ्यासाठी आजचा सगळ्यात पहिलाच प्रश्न आहे, योग म्हणजे नेमकं काय? योग म्हणजे काय, तर योग हा शब्द काय आहे आपण ते जाणून घेऊया आधी। योग हा शब्द जो आहे तो संस्कृत वर्ड युज या शब्दापासून आलाय। तर युज म्हणजे जोडणे, कनेक्शन। आता कनेक्शन कशामध्ये, तर कनेक्शन बिटवीन आवर सोल टू द सुप्रीम सोल, इट मीन्स द कनेक्शन। आणि त्यामधला जो आपला अंतर आहे, योग साधना करून ते अंतर आपण पार करू शकतो, आपण त्या सुप्रीम सोलला आपण कनेक्ट होऊ शकतो। दिस इज योग। आणि या सगळ्या प्रक्रियेला आपण योग म्हणतो, योग असं म्हणतो। आणि योगचा अल्टिमेट गोल असंच आहे की मोक्ष किंवा मुक्ती। एक्झॅक्टली। ओके, तर योग म्हणजे काय हे आपल्याला समजलं, पण आता तू इतकी लहान आहेस अजून एजने किंवा वयाने, बरोबर? एवढ्या लहान वयामध्ये योग स्टार्ट कसा केलास? कुठून तुला इन्स्पिरेशन मिळालं, किंवा काय ती घटना होती जिथून तुझ्या आयुष्यात मध्ये योगा इंट्रोड्यूस झाला आणि तू करायला लागलीस आणि आता तर एक योग शिक्षक आहेस तू स्वतः? जर माझी जर्नी कशी स्टार्ट झाली योगची, ही थोडीशी फनी आहे, मे बी थोडीशी इन्स्पायरिंग पण होऊ शकते, आम्हाला आवडेल ऐकायला। तर योग क्षेत्रामध्ये यायचं कारण असं झालं की आमची जी मोठी दिदी आहे, मी तिथून इन्स्पायर झाले। आणि मोठी दिदी आमच्यापेक्षा अगोदर या क्षेत्रात आले होते। का, तर आमच्या आई थोडंसं आजारी असायच्या। मग आम्हाला असं वाटलं की एक बाहेरून योग शिक्षक घरी बोलवण्यापेक्षा आपणच योग शिक्षक बनलेलं काय वाईट, असा आमच्या दिदींचा विचार होता। आणि त्या या क्षेत्रात आल्या। आणि माझं असं झालं की मी अभ्यासात होते शून्य, मला अभ्यास करायचा नाही, मला असं काहीतरी करायचं होतं की जे प्रॅक्टिकल असेल। मग आम्ही आमच्या दिदींना बघितलं की त्या आसनं करतायत, मग मला असं वाटलं की चला आपण पण या क्षेत्रात जाऊया। आणि लहान वयामध्ये मी मग योगा प्रॅक्टिस सुरुवात केली। मग मला तिथून कॉम्प्लिमेंट्स यायला लागल्या की अरे खूपच जास्त लवचिक आहेस, फ्लेक्झिबिलिटी छान आहे, शिकवते छान, बोलते छान, तर मग तू पण का नाही करत, तू पण का नाही योग शिक्षक बनत? तर मग मी इकडं एंट्री केली। आणि झालं असं की मी नापास पण झाले होते नापास झाले आणि त्यानंतर या क्षेत्रात आले, कारण मला अभ्यास करायचा नव्हता। तर मग ग्रॅज्युएशन कम्प्लीट करता करता मी टीचर ट्रेनिंग कोर्स केले योगाचे, डिप्लोमा केला योगामध्ये। आणि जेव्हा मला योगाचा मेन अर्थ जो आहे तो जेव्हा समजला, तेव्हा मग मी इतका अभ्यास केला, आय कम्प्लीटेड माय मास्टर डिग्री इन योग शास्त्र। वा, म्हणजे तू थोडक्यात अल्टरनेट पॅशन शोधलंस। अभ्यास करायला तुला आवडत नव्हता आणि त्याला तू अल्टरनेट पॅशन म्हणून योग इंट्रोड्यूस झाला, किंवा योगामध्ये तू स्वतःचं पॅशन शोधलंस आणि त्यानंतर योगामध्ये मास्टर्स पण केलंस। ऍक्च्युअली ही इन्स्पायरिंग गोष्ट आहे आणि इंटरेस्टिंग सुद्धा आहे। तुझ्या आईला त्रास कमी व्हावा म्हणून तुझ्या बहिणीने योगा स्टार्ट केला आणि त्यानंतर तू आता स्वतः योगा शिकलीस। तू स्वतः एक योग प्रॅक्टिशनर आहेस, प्लस एक योग शिक्षक आहेस, बरोबर? पण कुणीही सामान्य लोक जे आज कुठेतरी जॉब करतात किंवा एक नॉर्मल रुटीन लाईफ जगतात, त्या माणसाने योग का केलं पाहिजे? आणि स्पेशली तरुणाईने योग का केलं पाहिजे? तुझ्या माझ्यासारख्या लोकांनी ज्यांच्याकडे आता वय हातात आहे, त्या लोकांनी योगाकडे का वळलं पाहिजे? आता कोणतीही सामान्य व्यक्ती आहे तर तिने का करावं? म्हणजे आता आपण तर एक सर्वसामान्य व्यक्ती आहे। ऑफकोर्स आपल्या जीवनामध्ये समस्या असतात भरपूर साऱ्या, मेंटल झालं, फिजिकल झालं, फायनान्शियल झालं, किंवा इमोशनल डिटॅचमेंट, अटॅचमेंट, या सर्व काही गोष्टी असतात। तर या सगळ्या प्रॉब्लेम मध्ये आपण
स्टेबल कसं राहायचं किंवा क्लिअर कसं राहायचं, या सगळ्या गोष्टी आपण ध्यान आणि योग करून आपण सॉल्व्ह करू शकतो. तर आता योग साधना किंवा योगासन आणि ध्यान केल्याने काय होईल की तुमच्या विचारांमध्ये एक ती क्लॅरिटी येईल. तुम्हाला कळेल की मला कुठे कसं स्टेबल राहायचंय, कसं काय करायचंय किंवा या प्रॉब्लेमचं सोल्युशन काय आहे हे तुम्हाला लक्षात यायला लागतं जेव्हा तुम्ही इथून शांत आणि क्लिअर होता. तर अशा प्रकारे योग आणि ध्यान जे आहे तुम्हाला एक शांत, समाधानी आणि एक सॉर्टेड लाईफ जगायला तुम्हाला हेल्प करेल. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आज आपण ज्या सगळ्या समस्यांसोबत चाललोय, ओव्हर थिंकिंग, स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशन वगैरे, त्यातून जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल आणि एक चांगली स्टेबल लाईफ जगायचं असेल इमोशनली आणि सर्वच अर्थाने, सगळ्याच अर्थांनी, तर योग आणि मेडिटेशन आपल्याला स्टार्ट करणं ही खूप गरजेची गोष्ट आहे. आता यानंतर जे सगळ्यात कॉमन प्रॉब्लेम आहेत लोकांचे, म्हणजे मी बघतो माझे काही मित्र आहेत किंवा काही ऑफिस कलिग्स आहेत किंवा बाहेर पण इन जनरल लाईफ मध्ये बऱ्याचशा लोकांचा एक सगळ्यात कॉमन प्रॉब्लेम आहे तो म्हणजे त्यांचं वेट वाढत चाललेलं आहे, ते त्यांना कंट्रोल करायचंय. किंवा काही जणांना बॅक पेनचे त्रास खूप अर्ली एज मध्ये स्टार्ट होत आहेत. तर या सगळ्या गोष्टींमध्ये योगाचा रोल काय आहे, योग आणि ध्यान या गोष्टी लोकांना कशा मदत करतील या प्रॉब्लेम्स पासून दूर राहण्यामध्ये? तर आता काय झालंय की आपली जी जीवनशैली आहे ही बैठे काम करून झाली. जर लाईक सेडेंटरी लाईफस्टाईल झालं किंवा शरीराची हालचालच होत नाहीये, काही फिजिकल ऍक्टिव्हिटी होत नाहीये, लोकांना कंटाळा येते, जेवण पटकन जागेवर येतोय तुम्हाला, त्यामुळे काय होतंय की शरीराची हालचाल नाही, त्यामुळे ओबेसिटी वाढतीये. त्यात प्लस आपलं डाएट प्रॉपर नाहीये, आपला आहार चांगला नाहीये पहिली गोष्ट, आणि कंटिन्युअस बसून स्क्रीन समोर काम करणे यामुळे काय होतं आपलं पाठदुखी पण चालू होते. तर यासाठी काय आहे की काही योगासनं करून किंवा तुम्ही डाएट फॉलो करून तुम्ही तुमचं ओबेसिटीवर वर्क करू शकता. फिजिकल ऍक्टिव्हिटी करा, सायकलिंग करा, स्विमिंग करा, काहीतरी तुमच्या शरीराला एक हालचालीची सवय असू द्यात. काय होतं आणि तुमचं माइंड पण ऍक्टिव्ह राहील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी झाली की तुमची पाठदुखी का होते, तर पाठदुखीची 2 कारणं असतात. एक म्हणजे तुमची पाठ लवचिक नाहीये किंवा त्याला काही हालचालच नाहीये, स्टिफ आहे ती एकदम ताठ. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पोश्चर करेक्शन, सिटिंग पोश्चर चुकीची आहे, झोपायची पद्धत चुकीची आहे किंवा उभं राहण्याची पद्धत चुकीची आहे. तर बऱ्याचदा काय होतं की बसण्याची आपण जास्त बसतो. तर बसताना कसं बसायचंय, आपण म्हणतो की ताठ बसायला हवं, ताठ बसायला हवं. तर लोक कशी बसतात, अगदी ताठ बसतात. उदाहरणार्थ ही तुमची पाठ आहे, तर लोक अगदी ताठ बसतात. तर याला ताठ बसणं असं नाही म्हणत. तर याने काय होतं, तुम्ही यू कांट सिट फॉर इवन द 2 minutes इवन. तर तुम्हाला काय करायचंय की थोडंसं सरळ बसायचंय आणि हा जो तुमचा टेलबोन आहे तर त्या टेलबोनला थोडंसं टर्न आउट करून तुम्हाला तो टेलबोन अगदी सेफ ठेवायचा आहे. जेव्हा तुम्ही सेफ ठेवता तेव्हा तुम्ही तुमच्या हिप मसलवर येता. यूज युअर मसल, नॉट युअर टेलबोन. तर काय होतं, जेव्हा टेलबोन तुमचा खाली दाबला जातो तेव्हा तुमची लोअर बॅक, मिडल बॅक आणि वरती शोल्डरच्या तिकडे पण तुम्हाला त्याची सनक जाते आणि स्ट्रेस येतो. त्यामुळे आपल्याला शोल्डर, सर्वायकल आणि लोअर बॅक पेन स्टार्ट होतो. मग त्यासाठी तुम्हाला कसं बसायचंय, अगदी ताठ बसायचंय. त्यानंतर काय करायचंय, तुमचे मणक्यावर मणके तुम्हाला रेस्ट अँड रिलॅक्स करत बसायचं. मग याने काय होतं की यू कॅन सिट फॉर अ लॉंग. येस. आणि योग या गोष्टीमध्ये कशी मदत करेल? तुम्ही आसनं करा. आसनाने काय होईल की तुमची पाठ लवचिक होणार आहे. उजव्या बाजूला, डाव्या बाजूला, खाली, वर, पुढे, मागे जेव्हा तुम्ही आसनं करता तेव्हा ऑफकोर्स तुमची फ्लेक्सिबिलिटी वाढणार आहे. जो स्टिफनेस आहे तो कमी होणार आहे आणि आपल्या पाठीला ती सवय होणार आहे की येस काहीतरी मुवमेंट आहेत. येस. तर ही गोष्ट तुम्ही बरेचशा आजकाल कॉर्पोरेटमध्ये सेमिनार्स किंवा लेक्चर सुद्धा घेतले जातात पोस्चर करेक्शन वरती, कारण खूप लोकांना हा त्रास ऑलरेडी स्टार्ट झालेला असेल किंवा स्टार्ट होईल काही दिवसांनी जर का तुमचे पोस्चर्स वगैरे मध्ये प्रॉब्लेम्स असेल तर. आणि योग केल्याने थोडक्यात काय होईल, जसं आता श्रद्धाने आपल्याला सांगितलं की तुमची टोटल बॉडी ओव्हरऑल फ्लेक्झिबल होईल आणि लाईफमध्ये एक फिजिकल ऍस्पेक्ट्स मध्ये असो किंवा मेंटल ऍस्पेक्ट्स मध्ये असो, फ्लेक्झिबिलिटी ही सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे आजच्या काळामध्ये जर का आपल्याला व्यवस्थित सर्वाइव्ह करायचं असेल तर. आणि त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली तुम्हाला योग आणि मेडिटेशन ही खूप जास्त महत्त्वाची गोष्ट ठरू शकते. तर याच्या पुढचा क्वेश्चन तुझ्यासाठी असा आहे की जो माझा फेवरेट आहे पर्सनल, म्हणजे मेंटल हेल्थ. योग, मेडिटेशन म्हणजे ध्यान धारणा आणि मानसिक आरोग्य यांचा संबंध तू कसा डिफाईन करशील? तर मेंटल हेल्थ हा सगळ्यात मोठा टॉपिक झालाय आजकाल. तर मी यावर असं बोलेल की जे मेंटल हेल्थ आहे ना, तर त्या मेंटल हेल्थ जे खराब होत आहे, का होत आहे याचं कारण आपल्याला स्वतःला माहिती असतं की का माझं मेंटल पीस हरवलाय. आपल्याला माहिती का, कारण आपण अतिविचार करतोय, नको त्या गोष्टींवर जास्त आपण त्या गोष्टीला एनर्जी देतोय. जसं मी सांगितलं वरच्या टॉपिकमध्ये की अतिविचार करणं, अननेसेसरी थिंग्स अँड थॉट्सला जास्त महत्त्व देणं, रिलेशनशिप्स इश्यू असतात, फायनान्शियल इश्यू असतात. तर तेव्हा काय होतं की तुम्ही जास्त जेव्हा या गोष्टींबद्दल विचार करता, जास्त त्या गोष्टीला एनर्जी देता, तेव्हा सिंपल
सिंपल गोष्टीला पण आपण त्याला जास्त कॉम्प्लिकेटेड बनवून ठेवतो आणि मग ते सॉल्व्ह करायला पण आपल्याला वेळ लागतो किंवा त्याच्या इंटू 100 आपल्याला जास्त एनर्जी द्यावी लागते आणि मग जिथं आपण विचार करायला हवं, जिथं आपण काम करायला हवं तिकडे एनर्जी राहतच नाही. सो इथे काय होतं की मग आपण जेव्हा योगा आसनं करतो किंवा प्राणायाम करतो, स्वतःच्या श्वासावर लक्ष केंद्रित करतो, त्यानंतर आपण धारणा ध्यान करतो, तर या गोष्टींमुळं अननेसेसरी थिंग्सचा जो इम्पॅक्ट आहे ना तो कमी होतो. यानंतर काय होतं की आपली थॉट प्रोसेस, जो अतिविचार करण्याचा जो वेग आहे तो थोडासा मंदावतो, कमी होतो, क्लिअर व्हायला लागतो त्या गोष्टी. एकदम नाही होणार ती साहजिक आहे, पण थोडा वेळ लागेल, पण सुरुवात तर करायला. तर सुरुवात केल्यानंतर आपण त्या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह व्हायला सुरुवात होणार आहे. सो एक्झॅक्टली ज्या काही आपण मेंटल हेल्थच्या रिलेटेड इश्यू फेस करतोय आता, त्यातून सुद्धा बाहेर पडण्यासाठी योग, मेडिटेशन हा सगळ्यात बेस्ट वे आहे. ओके, सो आता आपण मेंटल इश्यूज किंवा जे काही मेंटल हेल्थ रिलेटेड आपले प्रॉब्लेम्स आहेत ते डिस्कस केले. सगळ्यात सोपा उपाय काय, तुला काय वाटतं की ह्याच्यातून आपण सगळ्यात सोप्या पद्धतीने बाहेर कसं पडू शकतो? तर सुरुवातीच्या स्टेजला किंवा जो बिगिनर आहे, जो प्रॅक्टिशनर आहे, तर त्याची सुरुवात अशी होईल की तुम्ही फक्त आणि फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करा. ध्यानाची स्थिती तुम्हाला अचीव्ह करायची आहे तर तुम्ही श्वासावर लक्ष केंद्रित करा. श्वासच का? कारण श्वास एक अशी गोष्ट आहे की जी प्रेझेंटमध्ये आहे. श्वासाचा पास्टही नसतो, श्वासाचा फ्युचरही नसतो. मग तुम्ही जेव्हा श्वासावर लक्ष केंद्रित करता तेव्हा तुम्ही नॅचरली आणि न्यूट्रली राहायला लागता आणि त्यामुळे काय होतं की आपण एकदम एक स्तर आपण अचीव्ह करत जातो आणि मग ऑटोमॅटिक तुम्ही ध्यानाच्या स्थितीमध्ये जाऊन तुम्ही अगदी शांत किंवा जे मेंटल हेल्थ जसं आपण बोलू तर ते आपण सगळं काही सॉर्ट करू शकतो. सो जर का तुम्हाला मेंटल हेल्थ किंवा मेंटल हेल्थशी रिलेटेड इश्यूजमधून बाहेर पडायचं असेल तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे स्टार्ट करा. ध्यानाच्या डायरेक्ट स्टेजमध्ये जाणं लगेच आपल्याला पॉसिबल नसतं, कारण आपण ती गोष्ट कधी केलेली नसते. तर हळूहळू ब्रिदिंग वगैरे इथपासून आपण सुरुवात करू शकतो आणि हळूहळू ध्यानाच्या त्या स्टेजवरती जाऊ शकतो, जेणेकरून या सगळ्या गोष्टी अवॉइड करणं शक्य होईल. तर आता आपण मेंटल हेल्थ पण डिस्कस केली. यानंतर योग किंवा मेडिटेशन जेव्हा आपण हा विषय डिस्कस करतो ना, त्याच्याविषयी आजही लोकांमध्ये बरेचसे मिसकन्सेप्शन्स आहेत किंवा गैरसमज आहेत. तर ते कुठले गैरसमज आहेत आणि ते कसे दूर करशील तू? लोकांचा गैरसमज असा झालाय की लोकांमध्ये अवेअरनेस तर आलाय, पण तो केव्हा अवेअरनेस येतो की जेव्हा काहीतरी व्याधी होतात किंवा डॉक्टर जाऊन म्हणतात की तुम्ही योगा क्लास जॉईन करा, तेव्हा मग त्याचा अवेअरनेस येतो की अरे योगा करायला हवा. आणि त्यातही लोकांना असं वाटतं की योगा केल्याने वेट लॉस होतं. आजही लोक माझ्याकडे येतात तर म्हणतात आम्हाला वेट लॉस करायचंय, योगा क्लास जॉईन करतो, किंवा आम्हाला डॉक्टरांनी सांगितलंय की थायरॉइड झालाय, किडनी स्टोन झालाय, जा आणि योगा करा. मग हा अवेअरनेस असायला हवा असं प्रत्येक योग शिक्षकाची इच्छा असते. आणि दुसरी मिसकन्सेप्ट अशी आहे की तुम्ही येऊन योगावर फक्त मॅटवर येऊन तुम्ही डोक्यावर उभं राहणे किंवा मानेत पाय घालणे, उलटं पालटं काहीतरी करणे, दिस इज योगा. ऍक्च्युली हे योगा आसन आहे आणि योग साधना वेगळी आहे. आसनाच्या पुढची स्थिती अशी आहे की प्राणायाम करणे, त्यानंतर तुम्ही धारणा करणे, ध्यान करणे आणि मग तुम्ही त्या स्टेजवर जाणे, मुक्ती किंवा मोक्ष किंवा समाधी अवस्थेत जाणे, ही सगळी अशी प्रोसेस असते. तर ही मिसकन्सेप्ट लोकांची दूर व्हायला हवी की तुम्हाला कधीतरी व्याधी झाल्यानंतरच तुम्ही योग करावा. एक्झॅक्टली. योगाच्या आसनांविषयी पण मिसकन्सेप्ट आहे किंवा योग कधी करायचा, तरुण वयात करायचा का म्हातारपणी करायचा, ह्या पण बऱ्याचशा मिसकन्सेप्ट आहेत लोकांच्या, जे दूर होणं वेळेवरती गरजेचं आहे. आणि एक तुझ्यासारखे जेव्हा यंग शिक्षक अजून तयार होतील, अजून आपली यंग जनरेशन जेव्हा या गोष्टीवरती फोकस करायला लागेल आणि सोसायटीला शिकवेल ना, तेव्हा प्रोबेबली हळूहळू या मिसकन्सेप्शन दूर व्हायला आणि लोक आपलं जे मूळ कल्चर आहे योग आणि मेडिटेशन हे आपण सुरुवात करून जगाला इंट्रोड्यूस केलेलं आहे. आता आपल्याला परत इंट्रोड्यूस करायची स्वतःलाच गरज पडते. तर मला वाटतं जेव्हा यंग जनरेशन आपली योग आणि मेडिटेशन या गोष्टीवरती येईल ना, तेव्हा प्रोबेबली ह्या मिसकन्सेप्शन दूर व्हायला पण मदत होईल आणि आपण परत एकदा एक स्टेबल लाईफ जगायला चांगली सुरुवात करू शकतो. तर अजून एक महत्त्वाचं मिसकन्सेप्शन आहे, म्हणजे मी खूप लोकांमध्ये बघितलंय किंवा स्पेशली लेडीज मध्ये वगैरे बघितलंय की त्यांना सकाळी मुलांचा डबा बनवायचा असतो, लोकांना सकाळी लवकर ऑफिसला जायचं असतं. तर अशा वेळेस लोकांना एक वाटतं की आपण जर सकाळी योगा नाही करू शकत तर मग दिवसभरात नाहीच केला पाहिजे. तर योगा करण्याची योग्य वेळ कुठली आणि जागा काय असू शकते? एका शब्दात उत्तर द्यायचं असं झालं तर योग करण्याची आजच्या स्थितीमध्ये योग करण्याची योग्य वेळ आहे ती म्हणजे संधिकाळ. संधिकाळ म्हणजे ट्रान्झिशन पिरियड. जेव्हा रात्रपासून सकाळ होते किंवा सकाळपासून रात्र होते तेव्हा करा. आणि जर आयडियली बघायचं गेलं तर लोकांचं इथे पण एक मिसकन्सेप्शन असतं की योग फक्त सकाळी करायला हवा, सकाळ सरली की आता मी योग नाही करणार. तर असं नाही. जर तुम्हाला आयडियली टाइम हवा असेल तर तुम्ही पहाटे उठून योग साधना करा, योगाची प्रॅक्टिस करा. स्नान करून तुम्ही सूर्योदय होण्याच्या आधी तुम्ही रेडी राहा. दिस इज द रिअल अँड आयडल टाइम टू डू योग प्रॅक्टिस. पण लोक 8 वाजता उठणार, 9 वाजता योगा क्लासला जाणार आणि मग म्हणणार आम्ही सकाळी योगा केला, किंवा नाही जमलं आम्हाला, टिफिन होता, ऑफिस होतं, मग करणारच नाही. तर असं नाही. एक तर तुम्ही आजच्या काळात जर बघायचं झालं तर सिम्पल वे संधी काळामध्ये करा. एक तर सकाळी 6-7, संध्याकाळी 5-6-7, कधीही करा, पण करा.
तर बेसिकली योग करण्यासाठी योग्य वेळ शोधण्यापेक्षा ते आपण करणं जास्त गरजेचं आहे. जर तुम्हाला सकाळी पॉसिबल नसेल तर तुम्ही कुठल्याही ट्रान्झिशन पिरियडमध्ये करू शकता. म्हणजे आपण एकदम परफेक्ट जर आन्सर याचा शोधायचा प्रयत्न केला तर प्रोबेबली सकाळी 6 ते 8च्या आतमध्ये, जेव्हा की एकदम 3:30ला पॉसिबल नाही आपल्याला, किंवा मग संध्याकाळी 6 ते 8च्या मध्ये जास्तीत जास्त योगा आपण करू शकतो. ती चांगली वेळ असू शकते, आपण समजू शकतो. आणि त्याच्यासाठी ही पण गरजेची गोष्ट नाही की एखादं ग्राउंडच पाहिजे किंवा काहीतरी पाहिजे. जिथं कम्फर्टेबल असेल, जिथे एक मोकळी हवा असेल थोडीफार, अशा ठिकाणी आपण योग करणं प्रोबेबली जास्त चांगली गोष्ट असू शकते. एक्झॅक्टली. कन्क्लुजन असं की तुम्ही फक्त करायला सुरुवात तर करा. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. एक्झॅक्टली. तर आता याच्या पुढचा आणि महत्वाचा प्रश्न आहे, तू स्वतः एक मुलगी आहेस आणि महिला आहेस. तर आजकाल आपण बघतो बऱ्याचशा माझ्या स्वतःच्या मैत्रिणी आहेत किंवा मी घरांमध्ये रिलेटिव्ह मध्ये वगैरे पण बघतो, आजकाल ना मुलींना बरेचसे प्रॉब्लेम्स यायला स्टार्ट झालेले आहेत. जेव्हा की ते एक मुलगी, तिचं लग्न वगैरे होतं, आफ्टर मॅरेज किंवा प्री प्रेग्नन्सी, पोस्ट प्रेग्नन्सी, त्यांना PCOD किंवा हार्मोनल इम्बॅलन्स, अशा बऱ्याचशा प्रॉब्लेम्सला त्यांना सामोरं जायला लागू शकतं. ते ह्याच्यामध्ये योग आणि मेडिटेशन कसं मदत करू शकतं महिलांना? ज्या काही आपल्या महिला प्रेक्षक बघतायत हा व्हिडिओ, त्यांच्यासाठी याच्यामध्ये काय मेसेज देशील तू? आता महिलांचं काय होतं की खूप सारे अप अँड डाऊन्स त्यांच्या आयुष्यात येत असतात. तर एक कम्पॅरेटिव्हली जर एक पुरुषाचं आयुष्य बघितलं तर ते कुठेतरी स्टेबल असल्यासारखं असतं. मान्य, त्यांचं पण खूप सारे विषय असतात, त्यांनाही खूप साऱ्या जबाबदाऱ्या असतात, पण कम्पेअर केलं तर एका स्त्रीच्या आयुष्यामध्ये खूप सारे अप अँड डाऊन्स असतात. एक की पिरियड्स येणं, त्यानंतर मग लग्न होऊन दुसऱ्या घरी जाणं, सगळ्यांना आपलं पूर्ण लाईफस्टाईल चेंज करणं. तर या सगळ्या गोष्टींमध्ये काय होतं की अतिविचार, घरकाम, ऑफिस, हा सगळा प्रकार होऊन मग काय होतं की स्वतःला वेळ नाही देऊ शकत. मग काय होतं की स्वतःला वेळ न देणं, सतत दुसऱ्यांसाठी झुरत राहणं, त्यांच्यासाठी काम करणं, या सगळ्या गोष्टींमध्ये त्या कुठेतरी स्वतःला विसरतात. सप्रेस व्हायला चालू होते, स्वतःचं मत मांडता येत नाही, स्वतःला वेळ देता येत नाही, स्वतःच्या गोष्टी करता येत नाही. आणि मग सप्रेस होऊन काय होतं की ते सगळं इकडे येऊन थांबतं. आणि इकडे येऊन थांबलं की इथे काय असतं, थायरॉइड, थ्रोट. मग तिथे इम्पॅक्ट, एकदा तिथे अफेक्ट झालं की ते इफेक्ट व्हायला स्टार्ट होतं. मग थायरॉइड होणं, हार्मोनल इम्बॅलन्स होणं, प्रेग्नन्सीसाठी प्रॉब्लेम येणं, जे की सगळ्यात मोठी गोष्ट असते एका स्त्रीसाठी, एक लाईफ चेंजिंग, एक टर्निंग पॉईंट असतो. मग तिकडे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. तर या सगळ्या गोष्टींना टॅकल कसं करायचंय, तर थोडासा वेळ काढून योगा प्रॅक्टिस करा, ध्यान करा. ॲटलिस्ट एक 10 मिनिट तरी स्वतःला वेळ देऊन तुम्ही शांत बसा, थोडंसं श्वासावर लक्ष केंद्रित करा. जसं मी याआधी पण सांगितलं की बसा शांत, 2 मिनिट श्वासावर लक्ष केंद्रित करा की कसा श्वास जातो. एवढं तर करू शकता. किंवा 1 तास इट्स इनफ. जर तुम्ही 24 तासातले 23 तास तुमच्या मुलांसाठी, फॅमिलीसाठी देताय, तुमच्या पार्टनरसाठी देताय, तर जस्ट गिव्ह 1 hour फॉर युअर सेल्फ ओनली. आणि या सगळ्या गोष्टी केल्यानंतर काय होईल, सर्वप्रथम की तुम्ही इथून स्ट्रॉंग होणार आहे, मेंटली तुम्ही स्ट्रॉंग होणार आहे, स्टेबल होणार आहे, क्लिअर होणार आहे. ऑटोमॅटिक फिजिकवर पण इम्पॅक्ट होणारच आहे, फिजिकली पण तुम्ही स्ट्रॉंग होणार आहे. आणि ज्या इमोशन्स असतात त्या पण इमोशन्स कुठेतरी फ्री व्हायला स्टार्ट होतील. सो ॲज अ वुमन, बऱ्याचशा आपण ही गोष्ट आपण आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये, आपल्या बहिणीमध्ये किंवा ह्या सगळ्या महिलांमध्ये आपण आपल्या आयुष्यात ज्या आहेत त्यांच्यामध्ये बघतच असतो की इमोशनल अनस्टॅबिलिटी हा त्यांचा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक पण असतो, जो की प्रोबेबली एका सेन्समध्ये चांगली गोष्ट पण आहे ती, पण ती गोष्ट त्यांच्या स्वतःच्या हेल्थवरती खूप मोठा इम्पॅक्ट करते. आणि मग तिथून जे हळूहळू प्रॉब्लेम्स चालू होतात ना, ते मग त्यांच्या फिजिकल प्रॉब्लेम्स मध्ये पण येतात, जसं की तू आता डिस्कस केलंस, थायरॉइड आणि ऑल सगळ्या गोष्टी, हार्मोनल इम्बॅलन्स वगैरे. तर प्रोबेबली थोडासा तुम्ही पण योग आणि ध्यानधारणा या गोष्टींसाठी वेळ द्यायला सुरुवात केलीत ना, तर बेसिकली हा बेस आहे त्या प्रॉब्लेमचा, की इमोशनल अनस्टॅबिलिटी, जास्त विचार करणं, ओव्हर थिंकिंग किंवा ओव्हर केअरिंग असणं, ह्या सगळ्या गोष्टींमधून तुम्ही स्वतःवरती स्ट्रेस क्रिएट करता. तर त्यामुळे जर का तुम्ही योग वगैरे करायला स्टार्ट केलं तर प्रोबेबली या सगळ्या गोष्टी दूर करण्यासाठी पण तुम्हाला मदत मिळू शकते. असं जी सगळ्यात यंग योगा टीचर आहे माझ्या स्वतःच्या ओळखीमधली, तिचं स्वतःचं पण ओपिनियन आहे आणि प्रोबेबली मे बी ती तुम्हाला इन्स्पायर पण करेल, कारण तुमच्या मैत्रिणीच्या एजची किंवा तुमच्याच एजची आहे ती सध्या. ओके, तर मग आता अजून एक प्रश्न तुझ्यासाठी. जर महिलांना करायचं असेल आणि त्यांच्याकडे वेळ कमी असेल, तर अशी काय असणं त्यांना सजेस्ट करशील तू की ते लगेच होऊ शकतात त्यांच्याकडनं आणि कुठेही होऊ शकतात? मे बी सिंपल आन्सर आहे की जी पण प्रॅक्टिस करणार ती थोडीशी अंडर गायडन्स जर तुम्ही केली तर कधी पण बेस्टच असेल. आणि जर करायचं झालं तर जसं की मी सांगितलं, इथे थायरॉइड व थ्रोट, तर इकडे करण्यासाठी तुम्ही सेतुबंधासन झालं, मत्स्यासन झालं, हालासन, सर्वांगासन, तर या सगळ्या आसनांनी काय होईल की तुमचं थ्रोटवर इम्पॅक्ट होणार आहे. ते झालं आसनांचं. प्राणायामामध्ये असं झालं की उज्जयी करा, भ्रामरी करा, मंत्र उच्चारण करा, ओंकार चॅन्टिंग करा, जालिंदर बंध पण तुम्ही त्याची पण प्रॅक्टिस करू शकता. आता हा थोडा वेगळा टॉपिक आहे, पण तुम्ही त्याचा अभ्यास जर केला तुम्ही तर हे अभ्यास करायला फक्त एक 30 मिनिट इनफ आहेत. फक्त एवढं जरी केलं तरी पण सगळं काही ते तुम्हाला सॉल्व्ह करणार आहे.
हो. सो सुरुवातीच्या काळामध्ये एकदा गायडन्स नक्की घ्या, कारण चुकीचं केल्यामुळे त्याचे काही डिसएडव्हान्टेजेस पण असू शकतात. सो थोडासा गायडन्स घ्या, माहिती घ्या आणि त्यानंतर दिवसाचे 30 मिनिट जरी तुम्ही स्वतःसाठी दिलेत तरी या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिस करू शकता आणि बऱ्याचशा गोष्टी तुम्ही आयुष्यातून अवॉइड करू शकता. डॉक्टर आणि त्याचे खर्च हा जरी वेगळा विषय असला तरी त्यातून त्रास जो होतो आपल्याला तो अवॉइड करणं पॉसिबल होऊ शकतं. सो यानंतरचा एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे तुझ्यासाठी. मी खूप वेळेस माझ्या मित्रांकडनं ऐकले किंवा आपल्या यंग जनरेशन मध्ये हा क्वेश्चन पॉप्युलर आहे, जिम जास्त बेटर की योगा जास्त बेटर? काय सांगशील या डिबेटवरती? सगळ्यात छान प्रश्न आहे. मी असं म्हणेल की दोन्ही पण गोष्टी एकदम पॅरलल आहेत. जिम त्याच्या जागेवर बेस्ट आहे, योग साधना त्याच्या जागेवर बेस्ट आहे. डिपेंड करते की तुमचं मोटो काय किंवा तुमची गरज काय. जे योगाने होईल ते जिम करून नाही होणार आहे किंवा जे जिम करून होणार आहे ते योगा करून नाही होणार आहे. जिम मध्ये तुम्ही स्ट्रेंथ मिळवू शकता, मस्क्युलर बॉडी, एक चांगलं टोन फिजिक तुम्हाला मिळू शकते. योगामध्ये पण ते होतं. थोडासा वेळ किंवा कन्सिस्टन्सीली प्रॅक्टिस जरी केली तरी पण योगा करून पण ते होणार आहे. आणि योगामध्ये काय होतं की फ्लेक्झिबिलिटी, तुमचं मेंटल स्टेबिलिटी, जसं की आपण याआधी पूर्ण बोलत आलोय, मेंटल स्टेबिलिटी, क्लॅरिटी, एक समाधान असतं. बाबा आता शांत झालंय मन, माझं चित्त सगळं शांत आहे, हे योगाचं आहे. पण दोन्ही गोष्टी पॅरलल आहे. डिबेट करण्यासारखं काही नाहीये. तुमचं पर्पज काय आहे हे डिपेंड करतं. तुमच्यासाठी जर जिम चांगली असेल तर गो फॉर द जिम, पण तुमचं पर्पज जर योगा आहे, फ्लेक्सिबिलिटी आहे, देन गो फॉर द योगा. इट्स अप टू यू. सो एक्झॅक्टली. तर मित्रांनो, योग किंवा जिम याच्यामध्ये डिबेट करण्यापेक्षा जास्त आपल्याला नेमकं काय हवंय आणि एका स्पेसिफिक वेळेचा पण प्रश्न असतो. कदाचित आपल्याला जेव्हा आपण यंग असतो तेव्हा वाटत असतं की आपल्याला एक अशी मस्क्युलर बॉडी वगैरे पाहिजे, तर ऑब्व्हियसली तुम्ही जिम प्रेफर करू शकता. तर मग जर तुम्ही 45 मिनिटांसाठी जिम मारता तर 15 मिनिटांसाठी योगा. किंवा सगळ्यात बेटर आन्सर तर हे असू शकतं की तुम्ही दोन्ही करा, जेवढं शक्य असेल तेवढं. वेळ असेल तर तुम्ही दोन्ही करा. 1 तास वर्कआउट करा, अर्धा तास योगा करा. एक्झॅक्टली. तर या वेळेने डिबेट करण्यापेक्षा जास्त दोघांपैकी एक गोष्ट करणं गरजेचं आहे, कारण दोन्ही तुमच्यासाठी हेल्पफुल असणार आहे. ओके, तर आता आपण बऱ्याचशा गोष्टी डिस्कस केल्या. इव्हन आपण मेंटल हेल्थ डिस्कस केली, काही लेडीज किंवा महिलांचे प्रॉब्लेम्स डिस्कस केले, आपण डिबेट पण डिस्कस केली की योग किंवा जिम. यानंतर तू ऍज अ व्यक्ती आणि व्यक्तिमत्व म्हणजे ऍज अ पर्सन आणि पर्सनॅलिटी बिफोर योगा कशी होती आणि योगा तुझ्या लाईफमध्ये इंट्रोड्यूस झाल्यानंतर तुझ्या स्वतःमध्ये काय बदल झाला? हा प्रश्न बरं झालं विचारलास. एक फनी आन्सर आहे की मी योगा जेव्हापासून करायला लागली तेव्हापासून काही गोष्टी गमावल्यात अँड आय एम हॅपी फॉर दॅट थिंग. गमावल्यात इन द सेन्स काय की मी माझा राग, अग्रेशन गमावलंय, ईर्ष्या, तिरस्कार, जेलसी, हे जे काही भाव असतात जे नसायला हवे ते मी गमावलंय आणि मला याचा आनंद आहे. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी गमावल्या त्यानंतर माझी अचीवमेंट सुरुवात झाली की मी एक शांतता, क्लॅरिटी, सॅटिस्फॅक्शन, कामनेस, कूलनेस या सगळ्या गोष्टी मी अचीव्ह केल्यात बाय डुईंग ओनली द प्रॅक्टिस. म्हणजे इव्हन मी आसन जरी करत असेल, एक आसन केलं तरी पण मी तिथे ध्यान लावणार आणि तिथे मग एक मनाची शांतता असून एक स्टेबिलिटी मी अचीव्ह करणार. आणि सांगायचं असं झालं तर मी एक पित्तदोष प्रकृती असल्यामुळे, आता हे नवीनच शब्द आला तुमच्यासाठी ते पण सांगते मी, पित्तदोष प्रकृती असल्यामुळे थोडंसं जरा जास्तच हायपर अग्रेसिव्ह होते मी, की एकदम तणातण करून फोन फोडणे, पूर्ण असं माझं असं होतं माझं. पण आता असं नाही. राग आलाय, शांत बसणे, काय करायचंय ते करा. हा चेंजेस, हा बदल माझ्यात घडलाय. किंवा आता आपण दोषांवर येऊया. तर प्रत्येक व्यक्तीमध्ये 3 दोष असतात, त्रिदोष म्हणतो आपण त्याला. वात, पित्त आणि कफ. 2 दोष हे डॉमिनंट असतात. मग डिपेंड करतं की तुमची पर्सनॅलिटी काय आहे त्या दोषांनुसार. मग जेव्हा आपण साधना करायला लागतो, आसनं करतो, प्राणायाम, त्यानंतर ध्यान करतो, तर काय होतं की हे त्रिदोष आपले बॅलन्स होतात आणि बॅलन्स झाल्यानंतर मग ऑफकोर्स आपल्या व्याधी क्लिअर होणार आहे. हे बदल तुझ्यामध्ये झाले. ऑफकोर्स आपण असं म्हणू शकतो की बिफोर योगा श्रद्धा ही वेगळी व्यक्ती होती आणि आता आफ्टर योगा जेव्हापासून तू योगा करायला लागली, शिकवायला लागलीस, त्यानंतरची श्रद्धा ऍज अ पर्सन आणि ऍज अ पर्सनॅलिटी भरपूर डिफरन्स आहे. आणि हा अनुभव तुम्ही सुद्धा घेऊ शकता ज्यावेळेस जर का तुम्ही कन्सिस्टंटली योगा करायला लागाल. थोडक्यात माझा स्वतःचा अनुभव पण हाच आहे. ज्यावेळेस मी योगा करायला लागलो त्याच्या आधीचा मी आणि नंतरचा मी वेगळा आहे. डिटेलमध्ये त्याच्यावरती मी परत कधीतरी बोलेल, कारण हा आजचा एपिसोड तिचा आहे, तिच्यासाठीचा आहे. सो आपण तिचा आन्सर ऐकलेत आणि प्रोबेबली हे तुमच्यासाठी सुद्धा हेल्पफुल असेल. यानंतर ना अजून एक सगळ्यात माझा फेवरेट योग आणि मेडिटेशन या गोष्टीवरती बोलताना सगळ्यात फेवरेट टॉपिक आहे किंवा सगळ्यात इंटरेस्टिंग पण आहे, अजून त्याच्याविषयी मला स्वतःला जाणून घेण्यामध्ये खूप जास्त इंटरेस्ट आहे. ते म्हणजे आपल्या शरीरातल्या 7 चक्राज विषयी. ते 7 चक्राज कुठे आहेत, नेमके कुठले आहेत, त्यांची नावं, त्यांची शरीरातली जागा आणि त्या 7 चक्राचा आपल्या बॉडीवरती आणि आपल्या ओव्हरऑल लाईफ वरती काय इम्पॅक्ट होतो, याच्याविषयी तू काय सांगशील? माझा पण खूप जास्त फेवरेट टॉपिक आहे
आणि असायलाच पाहिजे, कारण ते आहेच तितकं इम्पॅक्टिव्ह आणि इफेक्टिव्ह आपल्या जीवनशैलीमध्ये, आपल्या शरीरामध्ये. पण सांगायचं असं झालं की हा खूप जास्त वास्ट आणि डीप टॉपिक आहे, कारण ते चक्र आहे. चक्र टॉक्स अबाउट द एनर्जी, पॉवर, थोडक्यात आपण त्याला पॉवर स्टेशन म्हणू शकतो, पॉवर स्टेशन म्हणू शकतो. एक्झॅक्टली. पण ते काय असतं की आपण एक सर्वसामान्य मनुष्य आहोत आणि ती जी चक्र आहे ती सुप्त अवस्थेत आहेत, आणि जेव्हा चक्र सक्रिय होतात तेव्हा आपण एक वेगळ्याच पिक पॉइंटला जातो. आता चक्र म्हणजे काय की असं दिसणारं चक्र नसतं ते, जसं की आपण श्रीकृष्णाच्या हातामध्ये बघतो तर ते सुदर्शन चक्र जे आहे ते पण असं काही दिसणारं नसतं. तर ती एक एनर्जी आहे, पण ती एक अशी ऊर्जा आहे, एक अशी एनर्जी आहे की ती कशाचं निर्माण पण करू शकते आणि पूर्ण विध्वंस पण करू शकते, इतकी पॉवरफुल शक्ती आहे. एक्झॅक्टली. पण आपल्याला अगदी लो लेवलवर वर्क करायचं एवढं हाय नाही. चक्रांना फक्त सक्रिय करणे हे आपलं गोल असायला हवं. आता काय होतं की जेव्हा एक न्यू बॉर्न बेबी असतं तर त्याचे पूर्ण चक्र ऍक्टिव्हेट असतात आणि त्याची पूर्ण कुंडलिनी शक्ती ही पूर्ण आपल्या सहस्रारावर स्थित असते. आणि जसं ते छोटंसं बेबी या भौतिक जगामध्ये वावरायला लागतं, ते मोठं मोठं व्हायला लागतं, तसं तसं ते चक्र सुप्त अवस्थेत जातात आणि ती कुंडलिनी शक्ती पण पुन्हा एकदा डाऊनवर्ड जाऊन सुप्त अवस्थेत जाते. मग परत आपल्याला स्ट्रगल करावे लागतात, ध्यान करा, धारणा करा, त्या लेवलला जा की ते चक्र ऍक्टिव्हेशन होतील, ती कुंडलिनी शक्ती पुन्हा एकदा वर येऊन आपल्या सहस्रारावर स्थित होईल आणि मग आपण एक दिव्य व्यक्ती किंवा एक क्लिअर व्यक्ती, क्लॅरिटी वाला पर्सन आपण बनतो. तर कुंडलिनी शक्ती हा मे बी वर्ड तुमच्यासाठी नवीन असेल, पण जेव्हा 7ही चक्र आपले ऍक्टिव्हेट होतील ना त्यावेळेस जी एनर्जी आपण गेन करू त्याला आपण थोडक्यात कुंडलिनी शक्ती जागृत होणं असं म्हणता येऊ शकतं आपल्याला. पण 7 चक्र आणि त्यांची नावं आणि त्यांची शरीरातली जागा हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आपण सुरुवात करूया मूलाधार चक्रापासून. तर एनर्जी कधी पण खालून वर येत असते. तर आपलं जिथे मूलद्वार असतं तर तिथे मूलाधार चक्र असतं, त्याचं नावच ते आहे मूलाधार चक्र, द रूट चक्र. ओके. आणि तिथून स्पाइनच्या सगळ्यात एंड पॉइंटला आहे असं म्हणू शकतो आपण. येस येस येस. जिथे तुमचं स्पाइन एंड होतं एक टेलबोनच्या तिथे एक्झॅक्ट ते रूट चक्र असतं. तर रूट चक्रानंतर मग एक थोडंसं वरती आलं की तिथे स्वादिष्ठान चक्र असतं. स्वादिष्ठान चक्रानंतर मग ते सक्रिय झालं की तिथून परत कुंडलिनी शक्ती आपली वरती येणार आहे. त्याला भेदल्यानंतर आपलं पोटाच्या तिथे मणिपूर चक्र आहे. मणिपूर चक्रानंतर आपल्या हृदयात स्थित असणारं अनाहत चक्र आहे. अनाहत नंतर विशुद्धी चक्र आहे, जे आजकाल खूप महत्वाचं झालंय. विशुद्धी चक्र जे थायरॉइड किंवा हार्मोन इम्बॅलन्स जो प्रकार आहे तो पूर्ण इथूनच सुरुवात होतो. मग विशुद्धी झालं की सहस्रार चक्र आहे, सहस्र झालं की आज्ञा चक्र आहे. आणि ही 7ही चक्र इम्पॉर्टंट आहे. जसं जसं ते चक्र ऍक्टिव्हेट किंवा सक्रिय होणार आहे तशी तशी कुंडलिनी शक्ती आपली जागृत होऊन एक दिव्य पुरुष जे आपण बघतो त्यांचं तर ही सगळी प्रोसेस झालेली असते की त्यांची पूर्ण 7ही चक्र ऍक्टिव्हेट किंवा ऍटलीस्ट आपण आपली बेस्ट लाईफ जगू शकतो. एक्झॅक्टली. नॉट मोर ते आपण दिव्य वगैरे इथपर्यंत नाही जरी गेलो तरी आपली एक बेसिक आणि चांगली लाईफ जगण्यासाठी हे 7 चक्र खूप इम्पॉर्टंट आहे आयुष्यामध्ये. बरोबर. मी एकदा जस्ट फास्ट फॉरवर्ड रिपीट करतो 7ही चक्र, जेणेकरून अजून क्लिअरली कळेल, कारण तू ते थोडंसं डिटेल मध्ये एक्सप्लेन केलंय जे की इम्पॉर्टंट आहे ऑब्व्हियसली. तर 7 चक्र, सगळ्यात पहिलं मूलाधार चक्र जे आपल्या स्पाइनच्या एंडला आहे असं आपण म्हणू शकतो, जे आपली मूलद्वार तिथं त्या ठिकाणी. त्यानंतर आपलं स्वादिष्ठान चक्र जे आपल्या जननेंद्रियाच्या एक्झॅक्टली पाठीमागे पाठीच्या रीड वरती तिथेच आहे. त्यानंतर येणार मणिपूर चक्र तुमच्या बेंबीच्या देठाच्या एक्झॅक्टली पाठीमागे. त्यानंतर येणार अनाहत चक्र जे आपल्या छाती किंवा हृदयाच्या पाठीमागे आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर येणार विशुद्धी चक्र जे आपल्या गळ्याच्या पाठीमागे आहे. आणि मग आज्ञा चक्र जे 2 भुवयांच्या आतमध्ये, जे आपण ध्यान मेडिटेशन करताना सगळ्यात जास्त यूज करतो ब्रेन पॉवर साठी. आणि मग येणार सहस्रार चक्र जे की आहे आपल्या डोक्याच्या वरच्या भागामध्ये. बरोबर. हे 7 चक्र आहेत जे आपल्यासाठी पूर्ण पॉवर जनरेट करत असतात. आपण जेवढं काही ऍक्टिव्हिटी करतो आणि सगळ्या गोष्टी आपली लाईफ जी चालली ते ह्या 7 चक्रातून आपल्याला त्याच्यासाठी एनर्जी मिळत असते. बरोबर. ह्याविषयी कधीतरी मी अजून डिटेलमध्ये पण बोलेन, कारण माझं सगळ्यात फेवरेट टॉपिक आहे की जर चक्रांवरती बोलायला बसलो तर एक वेगळा एपिसोड प्रोबेबली त्याच्यावरती तयार होईल. पण करूया. हो नक्कीच, कारण खूप इम्पॉर्टंट आहे ती गोष्ट. बरोबर. वास्ट आहे हा टॉपिक. हो खूप मोठा टॉपिक पण आहे. प्रत्येक चक्रावरती 10 मिनिटं बोललं तरी 1 तासाचा एपिसोड बनेल त्याच्यावर. बरोबर. सो चक्राविषयी बेसिक माहिती तर तुम्हाला आता कळलेलीच आहे. आता तुझ्याशी बोलताना एवढी तर गोष्ट माझ्या लक्षात आली की तुला करिअर जे आहे किंवा इथून पुढे पण ज्या गोष्टी करायच्या ते योग या क्षेत्रामध्येच करायच्या. बरोबर आहे. तर तुझे पुढचे प्लॅन्स काय आहेत योगाविषयीचे, तुझ्या काही पास्ट अचिव्हमेंट्स असतील तर त्या पण सांगशील तू. आणि इथून पुढे जर का समज कोणाला पण आपले जे प्रेक्षक आहेत त्यांच्यापैकी कोणाला जर तुझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल, योग तुझ्याकडून शिकायचा असेल तर ते लोक तुला कसे कॉन्टॅक्ट करू शकतात? कॉन्टॅक्ट डिटेल्स आपण ऑब्व्हियसली डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करू किंवा मी खाली पण व्हिडिओच्या इथे एका लाईन मध्ये देईन कॉन्टॅक्ट डिटेल्स. पण तुझ्याशी कॉन्टॅक्ट कसं होऊ शकेल आणि अचिव्हमेंट्स याच्याविषयी काय सांगशील? आता सर्वात मोठी अचिव्हमेंट तर माझी हीच आहे की मी शांत झालीये.
आणि अचीवमेंटचं जर झालं तर मी एक राष्ट्रीय खेळाडू पण आहे. नॅशनल कॉम्पिटिशन्स खेळली योगामध्येच, योगासनचे कॉम्पिटिशन्स खेळली आहे, गोल्ड मेडलिस्ट आहे. आणि मी स्वतः माझे जे गुरु आहेत तर रुपाली पाटील, तर त्या देखील त्यांच्या काळामध्ये कमीत कमी 5 ते 6 वेळा इंटरनॅशनल गोल्ड मेडलिस्ट आहे. तर मी अजून पण त्यांच्या अंडर वर्क करते किंवा प्रॅक्टिस करते. जे आपले योग गुरु आहेत स्वामी रामदेव बाबा यांच्यासोबत पण वर्क केलंय. ते माझ्या आयुष्याचं सगळ्यात बेस्ट मोमेंट आहेत की त्यांनी स्वतःहून मला स्टेजवर इन्व्हाइट करून घेतलंय. तर तो वाला प्रकार झाला. इंस्टाग्राम अकाउंटवरती आहे वरती मी पिन करून ठेवलाय. म्हणजे आतापर्यंत कमीत कमी 500 ते 600 लोकांपर्यंत मी योग शिकवला आहे किंवा त्यांच्यापर्यंत योगाचा अवेअरनेस अगदी चांगल्या प्रकारे मी करून दिलाय. आणि इच्छा तर आता इथून पुढे अशीच आहे की अजून जास्त कसं अवेअरनेस वाढवेल. लोक जे काही फेस करतात आज, मेंटल हेल्थ झालं किंवा कोणत्या पण छोट्या छोट्या कारणांवरून जरा जास्तच डिस्ट्रेस होतात, तर त्यातून त्यांना कसं बाहेर काढता येईल यावर मी वर्क करतेय. किंवा एक ॲज अ काउन्सलर किंवा हिलर म्हणून पण मी एक वर्क करते. सो योग हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं ऍज अ टीचर म्हणून तुझं गोल आहे. मग आता तुझ्याशी जर कॉन्टॅक्ट करायचं असेल कोणाला, जे आपले प्रेक्षक आहेत त्यांना तुझ्याकडून जर योग शिकायचं असेल तर ती लोक तुझ्याशी कशी कॉन्टॅक्ट करू शकतील? आता सध्या तरी मी पुण्यामध्ये फ्रीलान्स करते. म्हणजे 1 to 1 सेशन्स असतात, फक्त पर्सनली जाऊन ट्रीट करणे. आणि ऑनलाईन ग्लोबली पण क्लासेस चालतात. पूर्ण देशातले किंवा विदेशातले पण क्लायंट्स आहेत. त्यामुळे तुम्ही इंस्टाग्रामवरून पण तुम्ही बघू शकता किंवा कॉन्टॅक्ट नंबर सूरज करेलच तिथे खाली मेन्शन. ओके, सो श्रद्धाचे जे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत, तिचा कॉन्टॅक्ट नंबर प्लस तिचा इंस्टाग्राम आयडी तुम्हाला खाली स्क्रीनवरती दिसत असेल, प्लस डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मी मेन्शन करतो तिचे कॉन्टॅक्ट डिटेल्स. जर का तुम्हाला तिच्याकडून योगा शिकण्यामध्ये इंटरेस्ट असेल किंवा ओव्हरऑल योगाचं गायडन्स पाहिजे असेल, तुम्हाला शिकायचं असेल स्टार्टिंगला, तर तुम्ही तिला नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, तर आता महत्त्वाचे प्रश्न झाले, पण काही रॅपिड फायर क्वेश्चन्स आहेत माझ्याकडे तुझ्यासाठी. तर ते रॅपिड फायर क्वेश्चन आता मी तुला विचारतो, त्याची पटापट आन्सर द्यायचे एका शब्दात किंवा एका वाक्यात फार तर. ठीक आहे, तर सगळ्यात पहिला प्रश्न तुझ्यासाठी आहे, आधी योगासन करायची की ध्यान करायचं? आधी योगासन करायचं. आणि कारण का तर ध्यानाची पहिली स्थिती योगासन आहे. योगासन इज द ब्रिज टुवर्ड्स टू द ध्यान. ओके, तर ध्यान ओपन एन्व्हायरमेंट मध्ये का क्लोज एन्व्हायरमेंट मध्ये? मी असं बोलेल की योग करणं महत्वाचं आहे, पण जर करायचं झालं तर ओपन एन्व्हायरमेंट मध्ये करा. आणि जर शक्य नसेल तर एक शांत खोलीमध्ये तुम्ही करू शकता, जिथे थोडीशी हवा असेल मोकळी आणि जिथे तुम्ही कम्फर्टेबली बसू शकता. अशा कुठल्याही ठिकाणी योग करू शकतो थोडक्यात, बरोबर? तुझे 3 आवडत्या आसनांची नावं सांग. तर माझं सगळ्यात फेवरेट आसन म्हणजे सगळ्यात जास्त मला सूर्यनमस्कार करायला आवडतात. त्यानंतर वृक्षासन फॉर द माइंड स्टेबिलिटी अगेन. आणि दुसरं म्हणजे फॉर रिलॅक्सेशन भुजंगासन आणि पवनमुक्तासन. ओके, 4 सांगितलेस, 3 विचारले होते. तर आता योगा तुला ग्रुप मध्ये करायला जास्त आवडतं की एकट्याने करायला जास्त आवडतं? मला एकट्याने करायला जास्त आवडतं. सो योग तुला जास्त स्वतः करायला आवडतो परफॉर्म करायला की दुसऱ्यांना शिकवायला जास्त आवडतं? मला शिकवायला जास्त आवडतं. ओके, यानंतर सगळ्यात महत्वाचा आणि शेवटचा प्रश्न तुझ्यासाठी, योग तरुण वयापासून स्टार्ट करायचा की उतरत्या वयात? मी तर असं बोलेल की बालपणापासूनच तुम्ही करा. बालपणी म्हणजे काय की संस्कार, गर्भसंस्कार, तिथूनच योग करायला स्टार्ट केलं तिथूनच सुरुवात करा तुम्ही, अगदी आईच्या पोटात असल्यापासूनच. याचा अर्थ हा आहे की उतरत्या वयात योग करायचा, ही मिसकन्सेप्शन आहे अगेन. हा, सो योग आपण जेवढ्या लहान वयापासून आणि जेवढ्या लवकर स्टार्ट करू शकतो तेवढ्या लवकर आपण स्टार्ट केला पाहिजे. आणि आज खूप महत्त्वाचं आणि हेल्पफुल डिस्कशन, जे की माझं फेवरेट आहे. या विषयावरती तासन तास बोलायला पण मला काही प्रॉब्लेम नाहीये. आय होप तेवढीच व्हॅल्यू आपल्या प्रेक्षकांना पण या डिस्कशन मधून मिळालेली असेल, त्यांच्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं मिळालेली असतील. योग, मेडिटेशन आणि मेंटल हेल्थ या विषयावरती बराचसा अवेअरनेस आपण क्रिएट करू शकलो, जेवढा एका व्हिडिओमधून कळणं पॉसिबल आहे. आणि खूप थँक्यू की तू आज थोडासा वेळ दिलास आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तर सुद्धा दिलीस. सो त्यासाठी तुझे मनपूर्वक धन्यवाद.